राधे राधे. ॲक्युप्रेशरमध्ये ना, हे जे कान आहे ना, कानाचे सगळे पॉईंट्स खूप महत्त्वाचे असतात. सकाळी आपण असं करून जर का आपलं असं थोडं कानाच्या ह्याच्यात असं फिरवलं ना जरा लाईट एक 15-20 वेळा, तर आपले सगळे अवयव कार्यरत होतात आणि दिवस चांगला जातो. ज्यांना म्हणजे मला पण आहे म्हणून ज्यांना व्हर्टिगोचा त्रास आहे, तुम्हाला माहिती असेल व्हर्टिगो कधीही अचानक चालू होतो. त्याला काय सांगता येत नाही की ह्या वेळेला येतो, सकाळी दुपारी संध्याकाळी अचानक गरगरायला लागतं. जर तर पटकन आपल्याला ते गोळी घ्यायचं किंवा काय उपाय जर सुचत नसेल तर हा एक उपाय नक्की करून बघा की घ्या. इथे हे बघा, इथे ना असा गोल गोल जरा एक 15-20 वेळा लाईट, अगदी फार प्रेशर नाही द्यायचं पण फिरवायचं. थोडं जाणवलं पाहिजे आपण इथे फिरवतोय ते. तसंच या बाजूला पण इथे खालच्या बाजूला, म्हणजे आपण अशा ठिकाणी असू जिथे आपल्याला पटकन गोळी पटकन काही सुचणार नाही. अशा वेळेला हे लक्षात ठेवायचं, हे करून बघायचं. व्हर्टिगो साठी खूप ह्याने आराम पडतो. तर म्हणून म्हटलं आज आपण शेअर करूया. किंवा हे जे असतं हे सगळे पॉईंट्स असतात ना, हे आपले पोटातले जे किडनी असते किंवा मोठं आतडं, लहान आतडं, पँक्रियाज असो. पण हे कारण काय, तुम्हाला मागे एकदा सांगितलं होतं की ह्या आपल्या कानाचा शेप असतो ना, आपल्या म्हणजे बायकांच्या पोटात बाळ असंच असतं. त्यामुळे फार कानाला महत्त्व आहे. कानाचे प्रत्येक ॲक्युप्रेशर पॉईंट, ॲक्च्युली ॲक्युपंक्चर पण करतात, पण ॲक्युपंक्चर म्हणजे डॉक्टर वगैरे जे पूर्ण शिकले असतील त्याच्याशिवाय करू नये असं म्हणजे म्हणतात. त्यामुळे कारण आपल्याला माहिती नसतं ना आतमध्ये काय आहे. त्यामुळे ॲक्युपंक्चर म्हणजे सुया टोचतात. त्यामुळे मी त्याच्याबद्दल काही म्हणणार नाही. पण ॲक्युप्रेशर जे बाहेरनंच प्रेस करायचं असतं, असं फिरवायचं असतं. इथला हा जो पॉईंट आहे हा पण फार महत्त्वाचा असतो. आणि आपले सगळे अवयवातले सगळे नसा असतात, सगळे ते कार्यरत होतात. म्हणून सकाळी एखादा मिनटाचं कानात सगळं हे हे केलं खूप चांगलं असतं. कानासाठीच ज्यांना कानाचा प्रॉब्लेम आहे, कान बंद होतात, कान कमी ऐकायला येतं, त्यांनी असं एक 5-7 वेळा करायचं, हे कान करायचे. आणि हे जे आपण जर का असं कानाला रोज केलं एक 25 वेळा, तर आपल्या चेहऱ्याची सुरकुत्या वगैरे जातात. तर हे सगळं फार चांगलं आहे. हे करत राहायचं. तुम्ही टी व्ही बघताना करा, तुम्ही गप्पा मारताना, घरात काही वाटत नाही, लोकांना माहिती असतं घरच्या की आपण असं काय काय उद्योग करतो ते. तर असं नक्की करा, ह्याचा खूप फायदा होतो. माझ्या डोळ्यात ह्या सतत पाणी येतच असतात ना मधनं, तर मी लगेच हे उपाय करते, डोळ्यात कुठलेही ड्रॉप्स घालत नाही. आता मी उरलेल्या ह्याच्याकडे जाते, नक्षत्रांकडे. आपण म्हणजे कन्या राशीचं चित्रा नक्षत्र राहिलं होतं. कन्या राशीतलं चित्रा नक्षत्र नंतर मग तुळा त्याचे काही चरण येतात. त्यामुळे तर चित्रा, स्वाती, आणखीन विशाखा हे तुळामध्ये येतात. चित्राच्या अर्धे काही चरण ते कन्यामध्ये असतात. तर चित्रा नक्षत्राबद्दल बोलू. ह्याचा मेन मुख्य मंगळ असतो आणि विश्वकर्मा हा देव असतो. त्याचा सिम्बॉल काय माहिती आहे? शिंपल्यातला मोती, म्हणजे तो मोती नेहमी खरा असतो. त्यामुळे हे नक्षत्र अतिशय चांगलं. हे समाजात खूप नाव कमवतात, म्हणजे एक तर मेहनत करतात आणि समाजात नाव, म्हणजे असंच नाही. त्यामुळे ते खूप कष्ट करतात, आपल्या ध्येयापर्यंत पोचतात आणि शिंपल्यातल्या मोत्यासारखे पूर्ण जगात चमकतात. अतिशय साहसी असतात, मेहनती असतात. कळलं की नाही? आपलं लक्ष आपल्या ध्येयाकडे त्यांचं असतं. आणि यांचा प्राणी असतो शेरनी, म्हणजे सिव्हिण. शेर म्हणजे वाघ, म्हणजे वाघीण. शेरणी म्हणजे बघा, सिव्हिण किंवा वाघीण म्हणजे स्त्री असते. आणि ती कशी असते, म्हणजे असं मी ऐकलं आहे की वाघ नाही पण वाघीणच शिकार करते. त्यामुळे त्या किती साहसी, किती शूर असतात हे तुम्हाला माहिती आहे. त्याचप्रमाणे
या नक्षत्राची लोक असतात. आणि पक्षी वुडपी करतो, झाडाला चोची मारतो ना, घरटं बनवतो, त्याला तो पक्षी असतो. आणि ह्यांना माहिती आहे का, म्हणजे काय असतं माहिती आहे की ह्यांचा मेन हे असतो पोट, किडनी, कंबर. त्यामुळे ह्या सगळ्याला सांभाळायचं नाही तर तुमचं त्याच्यात दुखणं जास्त चालू होतं, कळलं की नाही. त्याचे अधिपती जरा चित्रा नक्षत्र असल्यामुळे पोटाला सांभाळायचं, खराब होतं का, दुखतं का, त्याप्रमाणे लक्ष ठेवायचं. किडनीकडे लक्ष ठेवायचं, म्हणजे व्यसनं वगैरे कमी करायची पुरुषांसाठी. आणि कंबरदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते, तेव्हा कमरेला सांभाळायचं. यांचा लकी नंबर असतो 9 आणि रंग काळा असतो. हे बघा, लकी नंबर म्हणजे तुमच्या घराचा असेल, तुमच्या गाडीचा असेल, तुमच्या जमिनीचं काही कागदपत्र त्यांचं असेल, कळलं की नाही. असं तुम्ही त्यात 9 आला तर तुम्हाला लक असतं असं म्हणतात चित्रा नक्षत्रात, कळलं की नाही. आणि काळा रंग त्यांना जास्त चांगला असतो. आणि हे लोकांनी व्यवसाय काय असतो साधारणपणे, हे बघा म्हणजे मी आपलं सांगते, त्याच्या वेगळा पण असू शकतो, पण जे ह्यांच्या स्वभावाप्रमाणे, ह्यांच्या प्रवृत्तीप्रमाणे काय असतो. तर ब्युटी पार्लर, हे लोक संगीतकार असू शकतात, सर्जन असू शकतात. मेन म्हणजे कॉस्मॅटिकमध्ये ते जास्त अट्रॅक्ट त्यांना करतात. ते व्यवसाय ते जास्त उत्तम प्रकारे करू शकतात हे चित्रा नक्षत्र. आता तुलामधलं स्वाती नक्षत्र. स्वाती नक्षत्रांचं हे सिम्बॉलमध्ये एक तर छोटं रोपटं किंवा तलवार, कळलं की नाही. आता छोटं रोपटं म्हणजे सृष्टीचं निर्माण, म्हणजे कुठल्याही गोष्टीची नवीन निर्मिती करण्यामध्ये ह्या लोकांचं लक्ष जास्त असतं. ह्यांचा पक्षी म्हणजे प्राणी असतो म्हैस, म्हणजे रेडा. आणि हे असतो झाड असतं अर्जुन याचा, झाड अर्जुन नावाचं झाड असतं. आणि राहू असते देवता ह्यांची, कळलं की नाही. आणि वायू मेन असतो, त्यामुळे त्वचा, छाती, किडनी ह्याच्यापासून सांभाळायला लागतं स्वाती नक्षत्राच्या लोकांना. आणखीन ह्यांचा लकी नंबर 4 असतो. यांचा पण रंग म्हणजे लकी रंग काळा असतो. आता हे लोक काय होऊ शकतात, तर हे व्यापारी होऊ शकतात, शिक्षक होऊ शकतात, इव्हेंट मॅनेजर होऊ शकतात. आणि नवनिर्मिती म्हणजे सतत नवीन गोष्टींच्या, नवीन संकल्पना त्यांच्या डोक्यात येतात, ते राबवतात आणि ते यशस्वी होतात. हे स्वाती नक्षत्रामध्ये जन्मलेल्या लोकांचं वैशिष्ट्य आहे, कळलं की नाही. आता शेवटचं म्हणजे विशाखा नक्षत्र. हे मेहनत आणि बुद्धीने काम करणारी लोक असतात. ह्यांचं सिम्बॉल म्हणजे वडाचं झाड, कळलं की नाही. किंवा मातीचा घडा बनवणारं जे चक्र असतं ना, त्या दोन्हीचा सिम्बॉल असतं त्यांचं. नंतर ह्यांचा मेन असतो गुरु. आणि यांचा देवता कोण असतो माहिती आहे, इंद्र आणि अग्नी मिळून देवता असतं. त्यांना इंद्राग्नी पण म्हणतात, इंद्राग्नी, कळलं की नाही. ह्यांचा लकी नंबर 3 असतो. आणि ह्यांचा लकी रंग गोल्डन असतो, चांगला आहे रंग. हे नागकेशराचं झाड यांचं सिम्बॉल असतं, म्हणजे ते त्याचं हे प्रतिनिधित्व करतात, कळलं की नाही. आणि हे कुठे असतात, कुठे त्यांचं जास्त चांगलं वर्चस्व असतं, तर होमगार्डमध्ये ते चांगलं कार्य करतात, पोलीसमध्ये ते कार्य करतात, नंतर फौजी बनू शकतात, तिथे वरच्या पोस्टवर पण जाऊ शकतात, लॉयर बनू शकतात, पॉलिटिशियन बनू शकतात हे लोक. कारण त्यांची रास ही विशाखा आहे. तर नक्की तुम्ही हे जे 3 सांगितले, आणि त्यांना आजार साधारण गुप्तांगाचे किंवा गॉल ब्लेडर असतं, त्यांचे जरा म्हणजे ते त्यांनी सांभाळावं, त्यांचे आजार होण्याची शक्यता असते, म्हणून सांभाळून राहायचं, बाकी काही नाही.
तर हे 3 आता आपल्या राशी नक्षत्र झाली आहेत. अशी मी नक्षत्र सगळी पूर्णच करणार आहे. मध्ये मध्ये एखादा वेगळा विषय घेते की समजा एखाद्याला दुसऱ्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तो थोडं ते पण बघेल, म्हणून मी काल राहूचं व्हिडिओ काढला. राधे राधे.